नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निसर्गात वसंत ऋतूतील सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलांचा पुष्पोत्सव अगदी रंगात आला आहे. वसंताच्या या रंगात धरणीमाईचं सौंदर्य अगदी भरात आलं आहे. आजूबाजूला असणाऱ्या झाडाझुडपांनी, रानफुलांनी, झाडावेलीवर आपल्या सौंदर्याचा साज चढवला आहे. अशा या सुंदर वसंत ऋतूच्या सुंदर आल्हाददायक वातावरणात आणि सुगंधित वाऱ्यात माझ्या छोट्याशा टेरेस गार्डनवर सुद्धा खूप छान छान फुलं बहरली आहेत. अशा या सुंदर लिलियमच्या फुलांचा व्हिडिओ आजच्या भागात आपण पाहूया. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उधळण झाली रंगांची तरवळतो हा सुगंध वारा. उधळण झाली रंगांची तरवळतो हा सुगंध वारा. वसंताच्या पाऊल खुणांनी, वसंताच्या पाऊल खुणांनी नटला निसर्ग सारा. वसंताच्या पाऊल खुणांनी नटला निसर्ग सारा. अशी उत्स्फूर्त काव्यरचना यावेळी मला स्फुरते. लिली हे एक अत्यंत सुंदर आणि डौलदार, अनेक वर्ष जगणारे असे कंदवर्गीय फुलझाड आहे. त्याच्या नाजूक आणि आकर्षक फुलांमुळे ही फुले अधिक खास वाटतात. जगभरातील अनेक संस्कृतीमध्ये लिलीच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. लिलियम या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या या फुलांच्या अनेक प्रजाती आढळतात. पांढरा, गुलाबी, लाल, नारिंगी, पिवळा आणि जांभळ्या अशा विविध रंगछटांची ही फुले अतिशय आकर्षक दिसतात. या सर्वांमध्ये गुलाबी रंग अतिशय मोहक दिसतो. माझ्या टेरेसवर या छोट्याशा कुंडीत लावलेल्या या लिलीला खूप सुंदर अशी कळी यायला लागली. खूप दिवसांपूर्वी हा कंद मी लावला होता, पण परवा अचानक या गुलाबी रंगाची कळी मला वाऱ्यावर डोलताना दिसली. गडद गुलाबी रंगाची ही कळी वाऱ्यावर डोलताना पाहून अतिशय आनंद झाला. रेन लिली म्हणून ओळखली जाणारी ही गुलाबी रंगाची फुलं येणारे हे फुलझाड आहे. मागच्या आठवड्यात आपल्याकडे चैत्रातील पाऊस झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे. या फुलांना मॅजिक लिली असेही म्हणतात. ही फुले अचानक फुलतात. विशेष करून ही फुले पावसाळ्यात उमलतात. काल परवापर्यंत जिथे फक्त आपल्यास गवत दिसत असते, तिथे आज अचानक एका रात्री शेकडो फुलं उमललेली दिसतात. म्हणून यांना मॅजिक लिली म्हणून ओळखले जाते. अगदी 2-3च पानं या फुलझाडाला आहेत, पण यातून ही कळी अतिशय सुंदर आणि गडद गुलाबी रंगाची अतिशय फुलून दिसत आहे. ही गडद गुलाबी रंगाची कळी वाऱ्यावर डोलायला लागली तर हे फूल पूर्णपणे उमललेलं आहे. त्याचे सौंदर्य पहा. असेच एका सकाळी पांढऱ्या लिलीचे फूल मला उमललेले दिसले. या फुलांचा नाजूकपणा आणि जिवंतपणा बागेची शोभा आणखीनच वाढवतो. सकाळी जेव्हा दवबिंदू या पाकळ्यांवर पडतात, तेव्हा या फुलाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसते. फुलांमध्ये असलेले हे पिवळ्या रंगाचे केसर सोन्याचे सुगंधी लेनेच वाटते. पांढऱ्या रंगांच्या या लिलीच्या फुलांवर पिवळे जर्द हे हळदुरे पराग अतिशय सुंदर दिसतात. यामुळे फुलाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
या फुलांच्या पाकळ्या अतिशय सुंदर, मऊ, तलम आणि मखमली आहेत. या फुलाच्या कडा गडद गुलाबी रंगाच्या आहेत. फुलाचा मधला भाग हा थोडा फिकट गुलाबी आहे. पिवळे जर्द असे सोन्याचे अलंकार भासणारे परागरूपी लेणे या फुलांना लाभलेले आहे. उधाळ अशा पांढऱ्या लिलीचे सौंदर्य साधेपणातही शांतता, शुद्धता, सद्गुण यांचे प्रतीक आहे. उंच देठावर ही फुलं अतिशय मनमोहक आणि खूप सुंदर दिसतात. वसंत ऋतूत आपल्या आजूबाजूला फुलणाऱ्या या फुलांचे सौंदर्य आपण नक्की अनुभवा. यापूर्वी आपल्या चॅनलवर अशा वेगवेगळ्या फुलांचे व्हिडिओ मी शेअर केले आहेत. त्यात कोरफडीच्या फुलांचा व्हिडिओ आपल्याशी शेअर केला आहे. त्याचबरोबर स्नेक प्लांटच्या फुलांचा व्हिडिओ, आबोलीच्या फुलांचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केला आहे. तो आपण नक्की पहा आणि आनंदी व्हा. देखणी, सुंदर, डौलदार, आकर्षक रंगाची, सौम्य सुगंधाची ही लिलियमची फुलं अतिशय सुंदर दिसत आहेत. तुम्हाला सुद्धा ही फुलं आवडली का? मला नक्की सांगा. आजचा हा लिलियमच्या फुलांचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण आणि छान छान कवितांसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन कवितेसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.